विरार पश्चिम येथील जनता नाका परिसरातील सिग्नलजवळ एका तरुणाने उभे राहून देशातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत आपले मनोगत व्यक्त केले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती। त्यांच्या मते नीट, एसएससी आणि कॅट यासारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या कथित पेपरफुटी आणि अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होत आहे। त्यामुळे या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे। त्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचाही मुद्दा उपस्थित केला। परीक्षांमधील गोंधळ, निकालांबाबतची अनिश्चितता आणि व्यवस्थेवरील विश्वास कमी झाल्यामुळे अनेक विद्यार्थी नैराश्याचा सामना करत असल्याचे त्यांनी सांगितले। शिक्षण व्यवस्थेत व्यापक आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले। तसेच केवळ सोशल मीडियावर रील्स किंवा स्टोरी पोस्ट करून पाठिंबा दर्शवणे पुरेसे नसल्याचे सांगत त्यांनी यंग जनरेशनने प्रत्यक्ष लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे। जोपर्यंत यंग जनरेशन रस्त्यावर उतरून आपले प्रश्न मांडत नाही तोपर्यंत प्रशासन त्याची दखल घेणार नाही असे त्यांचे मत आहे। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व विद्यार्थी, तरुण, पालक आणि नागरिकांना मुंबईतील आझाद मैदान येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत आयोजित आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। माझं नाव कुणाल दुल्लरवार आहे। मी राहणारा विरार वेस्ट मध्ये राहतो, मी मुंबईला। तर ह्या प्रोटेस्टचा जो अजेंडा आहे तो आहे धर्मेंद्र प्रसादच्या इस्तिफासाठी, रिझाईनसाठी। तर ते का? कारण की 20 पेक्षा जास्त मुलांनी सुसाईड केलाय। कशासाठी? नीटचे पेपर एक्झाम झाले। फक्त आजच नाही, ह्या वर्षीच नाही, गेल्या कित्येक वर्षापासून नीटचे पेपर आहेत, किती एसएससी पेपर्स आहेत, कॅटचे पेपर्स आहेत। महाराष्ट्रामध्ये कॅटचा पेपर लीक झालाय। तर एज्युकेशन सिस्टम मध्ये अजून काहीतरी म्हणजे बदलाव आणण्यासाठी तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। तर जर आपण सोशल मीडियावर फक्त रील टाकत राहणार, स्टोरीज टाकत राहणार, ते कित्येक सिस्टम पर्यंत पोहोचणार। त्यापेक्षा तुम्ही जोपर्यंत रस्त्यावर नाही आले, जोपर्यंत काही बोललं नाही त्यांना समोरासमोर जाऊन, तोपर्यंत ते लोक ऐकणार नाही। तर माझा बोलण्याचं फक्त हे एकच आहे की तुम्ही या उद्या आपल्या आझाद मैदानला सकाळी 10 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंतचा आपला जो आंदोलन आहे तो राहणार। तर नक्की या तुम्ही। हे आहे धर्मेंद्र प्रसादच्या इस्तिफासाठी, म्हणजे त्याचा रिझायनेशन पाहिजे म्हणून। जे 20 पेक्षा जास्त मुलांनी त्यांनी आत्महत्या केली, कारण की आपला जे एज्युकेशन सिस्टम आहे तो एवढा बेकार म्हणजे करून ठेवला आहे, ह्या सिस्टमनी करून ठेवला आहे। आणि उद्या याच्याबद्दल आम्ही प्रोटेस्ट करणार आहे आझाद मैदानला, जे 16 जुलै सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होणार।